पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त अंमली पदार्थांची विल्हेवाट, तरुणांना व्यसनमुक्तीचे आवाहन. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त धुळे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थ आज अधिकृतरित्या नष्ट केले आहेत. ही संपूर्ण कारवाई धुळे शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात पार पडली. विशेष म्हणजे न्यायालयाचे स्पष्ट आदेश आणि सर्व कायदेशीर प्रक्रियांची रीतसर पूर्तता केल्यानंतरच प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जिल्ह्यात NDPS कायद्यांतर्गत दाखल असलेल्या एकूण 13 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये तब्बल 1000 किलो गांजा, 200 किलो अफू, 100 ग्रॅम MD पावडर आणि काही प्रतिबंधित औषधांचा समावेश होता. या सर्व जप्त केलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतरच अत्यंत सुरक्षितपणे हा सर्व मुद्देमाल आज नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने धुळे जिल्ह्यातील नागरिक, विशेषतः तरुण वर्गाशी संवाद साधत एक मोलाचा संदेश दिला. आजच्या युवा पिढीने अंमली पदार्थांच्या आहारी न जाता या जीवघेण्या व्यसनापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवावे, तसेच समाजातून या व्यसनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून करण्यात आले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिन निमित्त धुळे पोलीस अंतर्गत मागे गुन्हे दाखल झालेली आहे NDPS कायदा अंतर्गत, त्यामधले एकूण 13 गुन्ह्याचा मुद्देमाल, अंमली पदार्थ मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे. ते नाश करण्यासाठी जे प्रोसिजर, लीगल प्रोसिजर जे आहे ते पूर्ण कंप्लीट केलेली आहे. जी परवानगी आहे ते घेतलेली आहे. तर प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही हे नाश आजच्या दिवशी करत आहे. आणि नाश करणार मुद्देमालचं विवरण जवळपास 1000 किलो गांजा, जवळपास 200 किलो हाफू, 100 ग्राम MD आणि कोडीन सिरप, अल्पाझोलम टॅब्लेट्स, असा पूर्ण जे आहे ते मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे. आणि आजचा हा दिवस बघून मी धुळे जिल्ह्यातला सगळे नागरिक, महत्त्वपूर्ण युवा पिढी जे आहे त्यांना मी आणखी एकदा नम्र विनंती करतो की आजच्या दिवसचं जे विशेष आहे की पूर्ण देशात अंमली पदार्थचा नाश करायची आहे. आणि हे व्यसन जे आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्यांना नागरिक, सगळे देशचे सगळे नागरिक मिळून एकत्रित येऊन तिच्यावर विजय, अंमली पदार्थचा जे ॲडिक्शन आहे त्यांच्यावर विजय करायची आहे.